हाय सर्वांना, आज आपण बनवणार आहोत गार्लिक चिली पराठा। बनवायला अतिशय साधा सोपा आहे, तेवढाच खायला चविष्ट आहे। खमंग व खुसखुशीत लच्छेदार हा पराठा बनतो। तर गेल्या आठवड्यामध्ये मी गार्लिकचे चिली पराठे असे बनवले होते, तर खूप छान झालते। तर म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी, म्हणून म्हटलं आज आपण हे पराठे बनवूया। तर चला कसे बनवायचे ते सांगते। तर सगळ्यात अगोदर आपल्याला 2 चमचे बटर घ्यायचे, म्हणजेच मस्का, आणि थोडा मेल्ट करून घ्यायचा। थोडासा लसूण किसून घ्यायचा, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतली आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स लागणार आहे आणि ते पीठ मळून घेतले। खूप घट्ट नको किंवा खूप पातळ नको, मिडियम असं पीठ मळून घ्यायचे, किंवा चपातीमधून शिल्लक राहिलेलं असेल ते वापरलं तरी चालेल। सगळ्यात अगोदर बटरमध्ये आपण 1 चमचा भरून लसूण टाकणार आहोत, बारीक किसून घेतलेला। त्यानंतर कोथिंबीर टाकायची भरपूर अशी, आणि 1 हिरवी मिरची टाकायची। लहान मुलांसाठी बनवत असाल तर हिरवी मिरची स्किप करा। 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे। तर वाटीमध्ये बटर काढल्यानंतर तव्यावरती थोडीशी वाटी ठेवायची थोडा वेळ, म्हणजे ते बटर वितळलं जातं आणि व्यवस्थित आपल्याला चपातीवरती स्प्रेड करता येतं। तर पीठ मळून घेतलं, त्यातले मी पिठाचे 2 गोळे छोटे करून घेतलेत। थोडंसं कोरडं पीठ लावायचं आणि चपातीसारखं याला गोल असं लाटून घ्यायचे। तर मी ते लहान लहान पराठे बनवते, पराठे लहान छान वाटतात। तर आता हे सर्व मिश्रण आपण जे मिक्स करून घेतले गार्लिकचं, तर ते 1 चमचा एवढं चपातीवर टाकून संपूर्ण चपातीला लावून घ्यायचे। तर चिली फ्लेक्स तुम्हाला किती तिखट आवडतं किंवा मुलांना, त्याप्रमाणे चिली फ्लेक्स कमी जास्त करू शकतात। आता हे सर्व लावून घेतल्यानंतर अशी आपण घडी करायची। शाळेत असताना पहा, नागोबा बनवायचो ना, नाग वहीच्या पानांचा, त्याला कसं आपण अशी पाटीपुडी करून घडी करायचो, सेम तशाच पद्धतीने हे पहा असं उचलून घ्यायचं आणि घडीवरती घडी ठेवून घ्यायची। हे पहा अशा पद्धतीने तर सर्व असंच आपण बनवून घेतले। तर याला ना आता गोल असं लांब खेचून याचा रोल बनवून घ्यायचा। हे पहा अशा पद्धतीने असा आता गोल करून घेऊया आणि याचा पराठा लाटून घेऊया, म्हणजे याला चांगले लच्छे पडतात आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनतो। तर जे शेवटचं पीठ राहिलेलं आहे ते व्यवस्थित खाली दाबून घ्यायचे, व्यवस्थित चिटकवून घ्यायचे, म्हणजे लाटताना निघत नाही। हाताने थोडंसं स्प्रेड करून घेऊया। हे पहा अशा पद्धतीने हे पीठ खालच्या साईडला व्यवस्थित दाबून घ्यायचे आणि मग लाटून घ्यायचे। तर माझ्याकडून बटर थोडंसं जास्त मेल्ट झालेलं, त्यामुळे थोडं जास्त ओलसर वाटते। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने आता हा पराठा लाटून घेऊया। बटर खूप पातळ करून घेऊ नका, म्हणजे ते लाटताना बाहेर येणार नाही। वरून तुम्ही थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स आणखीन लावू शकतात, खूप स्पायसी बनवायचं असेल तर। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने लाटून घेतले, थोडंसं कोरडं पीठ लावून घेतलं आणि लाटून घ्यायचे। तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल लावून घेऊया। तुम्ही तेल, तूप, बटर काही वापरू शकतात। मी इथे तेल लावलेलं आहे। पराठा तव्यामध्ये टाकून दोन्ही साईडने मिडियम गॅसवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। पराठा जेवढा खरपूस भाजणार आहे तेवढाच खायला खमंग खुसखुशीत लागणार आहे। आणि भरपूर असं तेल, तूप, बटर जे काही तुम्ही वापरत असाल ते लावायचं, त्यामुळे छान तो खमंग भाजला जाईल आणि चवीला एकदम भन्नाट लागेल। तर अलटी-पलटी करून हा पराठा खरपूस होईपर्यंत, छान लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेतला आहे। जेवढा पराठा खमंग भाजणार तेवढाच एकदम चवदार लागणार। हे पहा अशा पद्धतीने मी हा पराठा भाजून घेतला आहे आणि मस्त त्याला लेअर पडलेले आहेत। हे पहा, तर इथे पहिला पराठा मी करून घेतला आहे आणि एकदम लच्छेदार असा हा पराठा बनलेला आहे। तर दुसरा पराठा मी आणखीन एक वेगळी पद्धतीने तुम्हाला दाखवते। सगळ्यात अगोदर चपाती लाटून घ्यायचं, त्यावरती गार्लिकचं जे आपण मिश्रण बनवलं आहे ते घ्यायचं लावून, आणि मग दोन्ही साईडने घडी करून घ्यायची चपातीची अशी, आणि रोल करायचा। त्यानंतर असं थोडासा एकावर एक असं दाबून घ्यायचं व्यवस्थित, आणि चाकून याला ना कट द्यायचा। हे पहा अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने बनवू शकता, तुम्हाला जी सोपी वाटेल ते। आणि आता हे असं व्यवस्थित हा रोल गोल करून घ्यायचा, थोडंसं हाताने दाबून घेऊया, म्हणजे लाटता येतं। तर अशा पद्धतीने बनवलं ना तर लच्छेदार असे पराठे बनतात। त्यामुळे मी तुम्हाला दोन्ही इथे पद्धत दाखवलेली आहे। थोडंसं दाबून घेऊया आणि आता हा पराठा लाटून घेऊया। तर हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे याचे लच्छे आहे असे राहतात, व्यवस्थित लच्छेदार हा पराठा बनतो। वरून थोडीशी कोथिंबीर लावून घेतली आणि हा सुद्धा पराठा खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घेतला आहे। तर राहिलेले सुद्धा सर्व पराठे मी असेच खरपूस होईपर्यंत भाजून घेतलेत। गरमागरम हे पराठे तुम्ही दह्यासोबत खाऊ शकतात किंवा कोणत्याही चटणीसोबत,
एन्जॉय करू शकतात. मस्त खमंग खुसखुशीत गार्लिक चिली पराठा खायला लागतो. आणि पहा लच्छे किती इथे छान पडलेले आहेत, मस्त त्याला लेअर सुटलेत. त्यामुळे हे पराठे छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय. आज पटकन होणारा नाश्ता किंवा डब्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. झटपट होणारी रेसिपी आहे आणि आपण बटाटा, गव्हाचं पीठ हे सर्व वापरणार आहोत. तर पोटसुद्धा भरतं आणि मुलांना बराच वेळ भूकसुद्धा लागत नाही. बनवायला तर खूप साधी सोपी आहे. एकदम भन्नाट हा मुलांचा डब्बा होणार आहे किंवा तुम्ही नाश्त्याला बनवू शकता. तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. मस्त खमंग खरपूस आपण इथे हा नाश्ता असा बनवून घेणार आहोत आणि जास्त काही याला साहित्य लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण पौष्टिक हेल्दी असा नाश्ता बनवतोय. तर मुलांना हा नाश्ता खूप आवडेल. तर लगेचच बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सकाळी उठायला उशीर झाला ना तरीसुद्धा 10 मिनिटांमध्ये हा नाश्ता तुम्ही बनवाल, एवढा हा सोपा आहे. त्यासाठी संध्याकाळीच तुम्ही बटाटे शिजवून ठेवू शकता. तर इथे मी 2 बटाटे शिजवून घेतलेले आहेत. आता आपण इथे सगळ्यात अगोदर हा बटाटा किसून घेऊया. तर बारीक असा किसून घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये ना आपण बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर टाकून घेणार आहोत. तर सर्व बटाटा असा किसून घ्यायचा आहे. तर सकाळी खूप घाई गडबड होते, त्यामुळे रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तर अगदी आपलं सोपं काम होऊन जातं. डब्बा किंवा नाश्ता बनवायला अजिबात वेळ लागणार नाही. तर इथे मी हा सर्व बटाटा किसून घेणार आहे. तर राहिलेसुद्धा बटाटे असेच किसून घेतलेत. तर आता आपण हा सर्व बटाटा किसलेला आहे ना, याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. तर एकदम बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि मिरची, कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊया. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही गाजरसुद्धा किसून टाकू शकता. तर सर्व इथे मी मिरची, कोथिंबीर टाकून घेतले. मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. 2 चमचे रवा टाकून घेऊया, म्हणजे हा नाश्ता खुसखुशीत बनेल. 2 चमचे बेसन टाकून घेतले. बेसन पिठामुळे छान हा खमंग चवीला लागतो. आता याच्यामध्ये आपण 4 चमचे गव्हाचं पीठ टाकून घेऊया. तर जास्त गव्हाचं पीठ टाकायचे. रवा आणि बेसन 2-2 चमचे टाकून घ्यायचे. पाव चमचा याच्यामध्ये जिरे टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. पाव चमचा आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि धना पावडर टाकायची पाव चमचा. तर तुम्हाला काय काय मसाले याच्यामध्ये टाकायचे आहेत ते तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचे आणि हे पीठ आपल्याला एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचे. जेवढे आपण याच्यामध्ये मसाले वगैरे टाकणार आहे तेवढाच हा नाश्ता एकदम टेम्पटिंग बनणार आहे. खायला तेवढीच चव याची भारी लागणार आहे. तर थोडं थोडं पाणी टाकायचे आणि याचं ना मिश्रण आपण जसं डोसे बनवायला करतो ना तसं पातळ असं बनवून घ्यायचे. तर थोडं थोडं करून याच्यात पाणी टाकून घेऊया आणि हे मिश्रण पातळ बनवून घेऊया, जेणेकरून आपण ज्यावेळेस तव्यावरती टाकणार त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित हे पसरवता येईल. तर इथे असं हे मिश्रण मी बनवून घेतले. तवा गरम करून झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि आता हे मिश्रण आपण 1-1.5 पळी याच्यावरती टाकून घेऊया. तर तळापासून हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचे आणि आता याच्यावरती हे 1.5 पळी मिश्रण मी टाकून घेतले आणि हलक्या हाताने हे पसरवून घ्यायचे. एका जागेला टाकायचं नाही, सर्व बाजूंनी चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचे. तर लहान मोठे तुम्हाला जसं बनवायचे तसं तुम्ही बनवू शकतात. आता आपण हे मिश्रण टाकून घेतले. आता एक साईड याची चांगली भाजून घेऊया. साईडने तेल टाकून घ्यायचे आणि थोडा वेळ हे चांगलं भाजून घ्यायचे. तर गॅस मिडियम ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती वरची साईड सुकेपर्यंत हे चांगलं भाजून घ्यायचे. तर भाजले हे कसं ओळखायचं, तर याच्या कडा ब्राऊन अशा दिसतात आणि हे व्यवस्थित वरची साईड सुकली जाते. मग आपण हे पलटी करून घ्यायचे. तर थोड्या वेळाने पाहू शकतात कडेने याला ब्राऊन असा रंग आला आणि वरची साईड पूर्णपणे सुकलेली आहे. तर असं झालं की आपण हे पलटून घ्यायचे. तर पलटण्याच्या अगोदर आपण तेल लावून घेऊया आणि मग पलटी करूया, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली खरपूस अशी भाजली जाईल. तर याच्या मी कडा मोकळ्या करून घेते. तर हे पहा सहज हे निघलं जाते. जर निघत नसेल तर आणखीन थोडा वेळ भाजू द्या आणि नंतरच हे पलटी करून घ्या. तर खूप छान याला रंग आला पहा. आता पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडवरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया.
तर थोडंसं तेल लावून घेतले. आता आपण पलटी केलेलं आहे. वाव, किती छान याला खरपूस असा रंग आला पहा. असं भाजून घ्यायचं आणि मस्त जाळी पडली हे पहा. आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया. तर आलटी पलटी करून दोन्ही साईडनी हा नाश्ता आपण चांगला भाजून घ्यायचा आहे. तर भाजण्यासाठी घाई करायची नाही, मिडियम गॅसवरही भाजून घ्यायचं, म्हणजे हे चांगलं भाजलं जातं आणि खायलासुद्धा खूप चवदार लागतं. तर तुम्ही दह्यासोबत, कोणत्याही भाजीसोबत, चटणीसोबत. तर आलटी पलटी करून दोन्ही साईडनी हे चांगलं भाजून घेतले. तर असंच हे भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडला छान खरपूस असा रंग आला आहे. हे पहा, तुम्हाला जवळनं दाखवते. हे पहा किती छान हे भाजले गेले. असंच हे भाजून घ्यायचं. तर कोणत्याही चटणीसोबत खूप छान लागतं किंवा असंच खाल्लं ना तरीसुद्धा अप्रतिम लागतं, कारण आपण याच्यामध्ये मसाले टाकलेले आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, त्यामुळे खायला एकदम चविष्ट लागतं. तर आता आणखीन एक मी तुम्हाला बनवून दाखवते. तर तव्याला तेल लावून घ्यायचे आणि परत एकदा 1.5 पळी मिश्रण याच्यावरती टाकून घ्यायचे, किंवा तुम्ही मोठे मोठे सुद्धा हे बनवू शकतात. आणि भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. तवा गरम झाला की पटापट हा नाश्ता तयार होतो. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर डब्याला बनवायचं असेल तर रात्रीच बटाटे शिजवून ठेवायचे, म्हणजे सकाळी काही गडबड होत नाही. आरामात 10 मिनिटांमध्ये आपला हा डबा तयार होतो. तर आता हे पसरवून घेतले. तर यालासुद्धा चांगलं भाजून घ्यायचे. तर वरची साईड चांगली सुकू द्यायची आहे. वरची साईड सुकेपर्यंत खालच्या साईडने चांगल्या याला खरपूस असा रंग येतो आणि ते चांगलं भाजलं जातं. तर थोड्या वेळाने हे चांगलं भाजलेले आणि वरची साईड सगळी सुकलेली आहे पहा, आणि अशा कडा याच्या ब्राऊन दिसतात, मगच आपण पलटी करून घ्यायचे. तर दोन्ही साईडनी हे छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. हे पहा किती चांगला याला रंग आला आहे. तर पलटण्याच्या अगोदर वरती थोडंसं तेल लावून घेऊया आणि हे पलटी करून घेऊया. तर एक साईड चांगली भाजलेली आहे. आता दुसरी साईडसुद्धा अशी चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. किती छान याला जाळी पडली आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर असा हा झटपट नाश्ता तयार होतो. तर याच्या अगोदरसुद्धा आपण वेगवेगळ्या नाश्त्याच्या डब्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. ॲक्टिव्ह पूजा सर्च करून तुम्ही पाहू शकतात. आणि मुलांना कसं रोज रोज वेगवेगळा डब्याला काही ना काही पदार्थ हवा असतो. तेच तेच सारखं सारखं दिलं तर त्यांनासुद्धा डबा खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे वेगवेगळा नाश्त्यामध्ये आपण काही ना काही आयडिया करून त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला दिले ना तर ते अतिशय आवडीने डबा फिनिश करतात. तर पटकन आपला इथे डबा तयार झालेला आहे. मुलांना सॉससोबत, शेजवान चटणीसोबत तुम्ही देऊ शकतात. तर किती सोपी रेसिपी आहे, तुम्ही पाहिलंच आहे. फक्त आपण घरात असणारे साहित्य वापरून हा डबा बनवून घेतला आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीन अशा साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या बनाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.